चला तर फ्रेंड्स, आपला 5 किलो तांदूळ छानपैकी शिजवून झालेला 25 ते 30 लोकांसाठी बिर्याणी बनवायची आहे। तर फायनली अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तर साधारणतः हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आजचा मी व्लॉग बनवत आहे। तर मला आता 25 ते 30 लोकांसाठी बिर्याणी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी लागणारा जो भाजीपाला आहे तो मी घेतलेला आहे आज आणि त्याची पूर्वतयारी करत आहे। तर बिर्याणीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित निवडून ठेवायच्यात आज। आणि मला ना पहाटे उठून लवकर बिर्याणी करायची। तर एवढी बिर्याणी मी कधीच केली नाही, तर भरपूर करायची आहे बिर्याणी। तर त्याच्यासाठी आपण आता सगळ्यात अगोदर भाज्या निवडून घेऊ आणि त्याच्यासाठी लागणारा किराणा मालाचा बाजार तो पण मी आणलेला आहे। त्यात काय बीन्स, टोमॅटो, बटाटे, तर भरपूर भाजीपाला पण घेतलेला आहे। बटाटी, टोमॅटो, बीन्स, फ्लावर, कोथिंबीर, त्याच्यासोबत मट्टा पण बनवायचा आहे। गाजर घेतलेले। तर आता हे सगळं आपल्याला निवडायचं आहे। तर इथं मटार घेतलेला आहे मी 2 किलो मटार घेतलेला आहे। मटकी, तर मटकीचं सार पण करायचं आहे आपल्याला। तर एवढं सगळं घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात अगोदर मटार सोलून घेऊया, नंतर काय काय भाज्या त्या व्यवस्थित कापून पण ठेवणार आहे मी। मटार सोलायचं चाललंय आता। तर फ्रेंड्स, सर्व भाज्या आपल्या निवडून झालेल्या आहेत। तर कांदा आणि टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे, त्याच्यामुळे मी इथं कांदा आणि टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत। तर व्लॉग आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला ते। तर शुभ सकाळ मंडळी। तर आता वाजलेत पहाटेचे 2:30 वाजलेत। तर आता आपल्याला बिर्याणी करायला सुरुवात करायची। तर इथे मी पाणी पण तापत ठेवलेलं आहे। तर आपल्याला सर्वात अगोदर राईस म्हणजे तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण थोडेसे मसाले, तूप, मीठ, आवश्यकतेनुसार मीठ टाकूया। तर फ्रेंड्स, इथे मी दावतचा 5 किलो तांदूळचं पॅकेट घेतलेलं आहे। तर हे 1 किलोचं पॅकेट आहे, 1 किलो तांदळाचं पॅकेट। तर त्याच्यासोबत लागणारा मसाला, कच्चा मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, कस्तुरी मेथी, तर इथं साजूक तूप घेतलेले। तर आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर हा तांदूळ जो आहे तो स्वच्छ निवडून घेऊ आणि 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। तर बिर्याणी करताना राईस जो आहे तो पाण्यामध्ये भिजत नाही घालायचा। तर आता अगोदर हे स्वच्छ धुवून घेऊ आणि पाणी उकळल्यानंतर थोडं थोडं पातेल्यामध्ये टाकून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला मटकीचा सार पण करायचा आहे। चला तर आता सुरुवात करू आपण। तर फ्रेंड्स, इथे मी एका पातेल्यात टाकलेला आहे भात शिजण्यासाठी। तर हा ऑलमोस्ट होत आलेला आहे। मस्त वास पण येते दावतचा। तर इथे एकीकडे मी कोरा चहा ठेवलेला आहे चहा पिण्यासाठी। इथं अजून एक पातेलं ठेवलेलं आहे, कारण आपल्याला भरपूर तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे इथं पण एक पातेल्यात मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आणि बाकीचं भाज्या वगैरे म्हणताल तर ते मी सगळं चिरून ठेवलेलं आहे। तर इथे मी एक चाळणी घेतली, तर त्याच्यात हा तांदूळ जो शिजवलेला आहे तो त्याच्यात टाकत आहे आणि ते नंतर ताटाने झाकून ठेवायचं। तर वाफेवर पण चांगला शिजतो तांदूळ। तर मस्त सुटसुटीत झालेला आहे। आणि इकडे दुसऱ्या पातेल्यातलं पाणी आता उकळलेलंच आहे। तर इकडे आपण आता तांदूळ टाकू। तर आता ना 1.5 किलो राईस शिजत आलेला आहे। तर अजून आपल्याला भरपूर शिजवायचं। तर इथे एका पातेल्यात मी ठेवलेले पाणी, तर त्याच्यात बीन्स आणि गाजर टाकूया आपण। तर एवढा बिर्याणी करणं सोपं नाही, मी पण याच्या अगोदर केली नाही, पण मजा येते करायला। तर 2 किलो तांदूळ जो आहे तो आपण 80% शिजवून घेतलेला आहे। इकडे एका साईडला आपल्या भाज्या ज्या आहेत ते शिजवून घेत आहे।
तर चाळणीमध्ये तांदूळ काढल्यानंतर इथं मी एक पातेलं घेतले, तर त्यात मी भात शिजवलेला काढलेला आहे. तर इथं बघा 2 किलो तांदळाचा भात एवढा झालेला आहे. तर अजून भरपूर होणार आहे, मोठं पातेलं लागेल आपल्याला. मस्त सुटसुटीत झालाय, मोकळा आहे बघा. तर हा आपण झाकून ठेवूया. तर आता इथं बटाटा शिजवून घेते थोडासा. चालू. चला तर फ्रेंड्स, आपला 5 किलो तांदूळ छानपैकी शिजवून झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथं किती झाले. अजून एक पातेले मी खाली ठेवले, तर इथे एक पातेलं भरून झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या मी शिजवून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये. तर इथं मी मटकीचा सार करणार आहे म्हटलेलं तुम्हाला, तर मटकी पण शिजलेली आहे ऑलमोस्ट. आता इथं मी गॅस बंद करते. आणि हा शेवटचा तांदूळ आहे जो आपल्याला याच्यातून काढायचा आहे. तर हा थोडासा अजून शिजायचा बाकी आहे. तर आता नंतर आपण भाजीला फोडणी द्यायला घेणार आहोत. तर फ्रेंड्स, इथं आता बिर्याणीसाठी लागणारी जी भाजी ती बनवायला चालू. तर इथं आता ग्रेव्ही बनवत आहे. कांदा टाकलेला आहे परतायला. इथं शिमला मिरच थोडीशी परतून घ्यायची. इथं परत दुसऱ्याकडे एक कांदा चालू आहे. तर भाजी खूप आहे त्याच्यामुळे 2 कढईत बनवते आम्ही. 2 कढई पण बसते का नाही माहिती नाही. चला तर फ्रेंड्स, फायनली आपला तांदूळ आहे 5 किलो तांदूळ आपण छान शिजवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी लागणारी भाजी पण घेतली. तर आता बिर्याणीचे लेअर देऊया. तर इथे मी साजूक तूप घेते. पहिल्यांदा अगोदर तळाला लावून घ्याये, नंतर भाताचा लेअर देऊ. तर कशी झाली आता बघू आपण. सगळ्यांना आवडते का बिर्याणी? भाजीचा तर मस्त वास येतोय. खूप झाली पण बिर्याणी. मी याच्या अगोदर बिर्याणीची रेसिपी टाकली आहे, त्याला खूप दिवस झाले. तेव्हा नवीन नवीन चॅनल होता माझा, तेव्हा टाकलेली मी बिर्याणीची रेसिपी. तर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा, कारण तशा पद्धतीने जर बिर्याणी केली तर खायला भारी लागते, टेस्टी होते एकदम. आता वरून आपण भाजी टाकू. तर वरती आपण मटकीचा सार पण केलाय. भाजी उकळायला चालू आहे गॅसवरती. भाजीचा पण लय भारी वास येतोय. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. तर सगळे पूर्वतयारी करून ठेवली म्हणून एवढं उरकले. तर आता ना 8 वाजून गेलेत. तर 2 वाजल्यापासून करायचं चालू, एवढा वेळ गेला. आणि वरून अजून थोडंसं तूप टाकूया. तर बिर्याणीला आपण जेवढं तूप टाकू तेवढी बिर्याणी खायला चांगली लागते. तर तूप तुमच्या आवडीनुसार टाका. जर थोडंसं कमी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता वरून परत भाताचा लेअर देऊया. तर अशा प्रकारे आपण बिर्याणी बनवून घेऊ. फायनली कशी झाली तुम्हाला परत व्हिडिओमध्ये दाखवते. वरून कोथिंबीर, वरून थोडंसं तूप. तर फायनली अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तर साधारणतः 15 किलो बिर्याणी असेल. तर मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा किती किलो बिर्याणी झाली आहे.